दिवाळीचा उत्साह आपण सगळे साजरा करतोय, तर दुसरीकडे पुण्यामध्ये काल अक्षरशः शहरभर अग्नितांडव सुरू होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत फटाक्यांमुळे पुण्यात 18 ठिकाणी आगी लागल्या। हडपसर, वारजे, नरेगाव, काळेपडळ, बुधवारपेठ, कसबापेठ, शुक्रवारपेठ, विमाननगर, मांजरी खुर्द, भवानीपेठ, नगर रस्त्यावर, वडगाव शेरी, धानोरी, घोरपडी, गणेशपेठ या भागात फटाक्यांमुळे आगी लागल्या। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र दिवाळीत फटाके फोडताना कोणतीही काळजी सर्वसामान्य नागरिक घेत नसल्याचं या आगीच्या घटनांमधून दिसून येत आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडलेल्या आहेत। संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सातत्यानं कुठे ना कुठे ही आग लागत होती। फटाके वाजवत असताना कोणतीही काळजी सर्वसामान्य नागरिकांकडून घेतली जात नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून या आगीच्या घटना सातत्यानं घडताना दिसतात। त्यामुळे सगळ्यांना आवाहन आहे की दिवाळीचा उत्साह साजरा करत असताना इतर कोणाच्या उत्साहावर विरजण पडणार नाही याची खबरदारी घ्या, काळजी घ्या आणि दिवाळी साजरी करा। तर पुण्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास 18 ठिकाणी आगीच्या घटना घडलेल्या आहेत आणि अनेकांच्या दिवाळी उत्सवावरती विरजण पडलेले आहे। तर